तर आज आपण झटपट कुकरमध्ये मटर पनीर कसं करायचं तेच बघणार आहोत. खूप जणांसाठी कमी मेहनतीत रेस्टॉरंट स्टाईल भाजी करायची असेल तर ही पद्धत नक्की वापरून बघाल. सर्वात अगोदर कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून 2 मध्यम आकाराचे कांदे जाडसर चिरून घेतलेले आहेत, 1 इंच आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, कमी आंबट असलेले 2 हायब्रिड टमाटर, कोथिंबीर आणि थोडेसे काजू घालून हाय फ्लेमवर एखादा मिनिट परतून घ्यायचं. यानंतर थोडंसं पाणी घालून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचे. कुकर पूर्णपणे थंड झाला की मिक्सरच्या वेट ग्राइंडरमध्ये हा मसाला काढून घ्यायचा. यामध्ये 2 चमचे धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, 2 चमचे एव्हरेस्ट काश्मीरी मिरची पूड, 1 चमचा एव्हरेस्टचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर त्याच कुकरमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरं, आवडीनुसार खडे मसाले आणि जी तयार पेस्ट आहे ती घालायची आहे. गॅसचा फ्लेम हाय ठेवून कंटिन्युअसली परतत हा मसाला थोड्या वेळ शिजवून घ्यायचा. 3 ते 4 मिनिटे परतल्यानंतर 1 वाटी मटार, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी. इथे मी 2 चमचे दूध पावडर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून यामध्ये घातलेली आहे. यामुळे अगदी रेस्टॉरंटसारखी चव येते. कुकरचं झाकण लावून लो फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर पूर्णपणे थंड झाला की शॅलो फ्राय केलेले पनीर यामध्ये घालायचे आहे. वरून भाजून घेतलेली कसुरी मेथी आणि 1 हिरवी मिरची घातलेली आहे. तर इथे आपली झटपट कमी मेहनतीत रेस्टॉरंटसारखी मटर पनीर तयार आहे. नक्की करून बघाल. कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.